मंत्री संजय शिरसाट ने नांदेड़ उत्तर से शिवसेना शिंदे गुट के विधायक बालाजी कल्याणकर की कहानी सुनाई जो गुवाहाटी में घटी थी। मंत्री संजय जब नांदेड़ दौरे पर आए थे तब उन्होंने अपने भाषण में बगावती तेवर अपनाने का किस्सा सुनाया। उन्होंने कहा कि जब हम गुवाहाटी आए थे तब बालाजी कल्याणकर खाना नहीं खा रहे थे। उन्होंने कहा कि मैं कूद जाऊंगा और हम एक एक विधायक को इकट्ठा करके देखने की चिंता में थे कि हमारे पास नंबर है या नहीं, लेकिन बालाजी जान देने की बात करने लगे, इसीलिए उनके पीछे 2 लोग लगाकर उन्हें समझाया गया। लेकिन अब बालाजी कल्याणकर शिंदे साहब के काफी करीब हो गए हैं। अब विधायक बालाजी कल्याणकर खुश हैं। मंत्री संजय ने गुवाहाटी में हुई घटना सुनाई तो हॉल में ठहाके गूंज उठे। नांदेड़ उत्तर के विधायक ने उन्हें वो कहानी सुनाई और इसकी पुष्टि करते हुए कहा कि 2022 में जब हमने गुवाहाटी में विद्रोह किया तो मैं साहब के साथ गया। जब हम सूरत गए तो मैं तैयार नहीं था, हमें नहीं पता था कि कहां जाना है। मैं वास्तव में परेशान था। लोगों ने वोट दिया और उन लोगों को बेईमानी पसंद नहीं आई। जनता का काम करने के लिए ये करना जरूरी था। सच तो ये है कि मैंने 2-3 दिन से कुछ खाया नहीं था और परेशान था। जब वो मुझसे आग्रह कर रहे थे तो मैंने कहा मैं होटल से कूदकर इन्हें खत्म कर दूंगा। मेरे मन में ऐसे विचार आ रहे थे। उस वक्त शिंदे साहब ने मुझे हिम्मत दी। जनता का काम करने के लिए बालाजी तुम्हारे साथ हैं, मैं 24 घंटे तुम्हारे साथ हूं। मैंने अपनी बीवी से बात की और उन्होंने मुझे बताया कि मैंने बालाजी से वादा किया था कि मैं उसे 100% निभाऊंगा। आपने 2-3 दिन से कुछ नहीं खाया। मेरे मन में बस एक ही बात थी, जनता ने मुझे विधायक बनाया है, मैं जनता के साथ बेईमानी कैसे कर सकता हूं। मुख्यमंत्री बनने के बाद एकनाथ शिंदे साहब ने मुझे साथ देते हुए करोड़ों का निधि देते हुए आज मेरे क्षेत्र में कई विकास काम किए हैं। उन्होंने जो बोला वो वादा पूरा कर दिया। मंत्री महोदयांनी काल एक गुवाहाटीचा किस्सा सांगितलाय। काय नेमकं घडलं होतं? तुमच्याबाबतच किस्सा होता की तुम्ही 2-3 दिवस जेवण केलं नव्हतं, काय मनस्थिती होती तुमची तिथे? काल मंत्री महोदय, सामाजिक न्याय मंत्री, आमचे लाडके, आमचे मार्गदर्शक मंत्री महोदय शिरसाट साहेब, संजय शिरसाट हे काल नांदेड जिल्ह्यामध्ये आगमन झालं त्यांचं आणि त्यांचा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन यांचा कार्यक्रम प्रोग्राम होता। त्या निमित्ताने त्यांनी एक माझा मागचा किस्सा मंत्री महोदयांनी सांगितला आणि ते असा होता की मागच्या वेळेस 2019च्या नंतर जे आम्ही आमदार झालो, आमदार झाल्यानंतर जे 2.5 वर्षात जे विकास, जे जनतेला पुढे जायचं म्हणजे कामं पाहिजे होते, जनतेला विकास पाहिजे होता, त्या हेतून 2-2.5 वर्षे काही कामं होऊ शकले नाही। त्या निमित्ताने नंतर 2022ला आम्ही जे गुवाहाटीला जे उठाव केला, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आमच्यासोबत जे आम्हाला जे 2022ला साहेबासोबत गेलो आणि शिरसाट साहेबांनी असा किस्सा सांगला की जे ॲक्च्युअली खरं आहे तर ते संजय शिरसाट साहेबांनी मंत्री महोदयांनी सांगितलं। ते म्हणजे असं आहे की बरेच दिवसापासून हा किस्सा माझ्या मनातला होता सांगायचा, तर म्हणजे मनातलं सांगावं तर म्हणजे जनतेला खरं पटलं पाहिजे, कारण दुसऱ्यांना सांगलं तर हे खरं पटते। त्या हेतूने त्याने मनातलं ते सांगून टाकलं आणि जनतेला जे मी गेलो तर शिंदे साहेबासोबत खाली जनतेचा मतदारसंघातला विकास करायसाठी या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे मागच्या 2.5 वर्षात जे कामं झाली ते माझ्या मतानं 50 वर्षातही होणार नाहीत, भविष्यात 30 वर्षातही कामं होऊ शकणार नाहीत। म्हणजे आम्ही सुरतला गेलो त्यावेळेस माझी तयारी नव्हती त्यावेळेस, आणि साहेबांनी आता शिरसाट साहेबांनी तुम्हाला सांगितलं काय सांगायचे ते। त्यावेळेस मी ज्यावेळेस साहेबांनी सांगितलं की आम्हाला कुठे जायचं ते ही काही कल्पना नव्हती, त्याच्यामुळं आम्ही जे आमचा नांदेडचा विकास करण्यासाठी आम्ही हे जे प्रश्न आवाज उठिला शिंदे साहेबासोबत, मागच्या वेळेस शिरसाट साहेब सगळे मंत्री महोदय होते त्यावेळेस आणि त्यांनी मला तयार केलं आणि तिथं गेल्यानंतर आणि त्याने म्हणले तसं की बाबा बालाजी 2-3 दिवस डिस्टर्ब होता, त्याने खरं सांगितलं आणि खरंच होतो मी डिस्टर्ब, कारण मी जनतेसाठी, जनतेने मला निवडून दिलं, आमदार केलं आणि आज मी जनतेला धोका देऊ शकत नाही हे खरं आहे, कारण जनतेनं मतदान केलं आणि त्या मतदानाला बेईमानी ही काही मनात पटत नव्हती, तरी बी जनतेचा विकास, जनतेचे कामं, जनतेचं रस्त्याचे कामं, जनतेचं नांदेड उत्तर मतदारसंघ आरोग्याचे कामं, अशी शिक्षणाची कामं
असे करण्यासाठी हे करणं जरुरी होतं, कारण त्याच्याशिवाय काही मार्ग नव्हता. हे दोन्ही मनात येत होते की बाबा आपण काहीतरी जनतेसाठी केलं पाहिजे. मग आता पैसेच नसल्या, निधीच नसल्यानं काय करू शकणार आपण त्या विषय. म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी एक किस्सा सांगितला की तुम्ही 2-3 दिवस जेवण केलं नव्हतं आणि तुम्ही एकदा तर असं सांगितलं होतं की मला जास्त त्रास दिला तर मी उडी घेईन. तो काय किस्सा होता नेमका, काय झालं? ज्यावेळेस माझा विचार नव्हते त्यावेळेस शिरसाट साहेबांनी सांगितले की बाबा हे जेवण केलं नाही. खरंच आहे, सत्य आहे. मी 2-3 दिवस डिस्टर्ब होतो आणि ज्यावेळेस मला विनंती करत होते त्यावेळेस मी म्हणलो बा मी इथून हॉटेलहून उडी मारल आणि मी संपून टाकेल मला. कारण असं विचार झालती माझे म्हणजे. आणि त्यावेळेस शिंदे साहेबांनी मला ताकद दिली आणि हे दिले की बालाजी तुला 2.5 वर्षात जी कामं झाली जनतेची कामं करण्यासाठी तुझ्यासोबत आहे आणि एनी टाईम 24 तास केव्हाही तुला बालाजी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्यासोबत राहील असं शिंदे साहेबांनी सांगितलं. तेव्हा शिंदे साहेबांसोबत राहिलो. संवाददाता नरेश टुकटेवर की रिपोर्ट.